ठीक आहे, सुरक्षित नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण असं काम केलं तर की येत्या 50 वर्षांची तुम्ही कामाची गॅरंटी कॉन्ट्रॅक्टरनी जे काय केलं पण त्याच्यात नाही पडलं बाकी कॉन्ट्रॅक्टरचे काम बघत असतं काय नाही पूर्ण तरी मातीवरती चिखलावरती त्यांनी त्याच्यामुळे त्याच्यात काय तरतूद करता येईल काय टेंडर काढायची त्याने किती घाई केले कशासाठी मला तरी पडायचं नाही कारण 100% दिसते आता त्यात नाही पडायचं परंतु आता तरी त्यात काय तरतूद करता येतील ना ते करासाठी आपण आता हे मेन आता पहिला प्रिकॉशनरी मेजर्स घेतले जे का असतील ते प्रिकॉशनरी मेजर्स घेतले की नागरिकांना तिथे ये जाचा रस्ता त्यासाठी त्यांनी सतत आले लहान मुलं खेळतात ते सर्व काय बॅरिकेटिंग पेन 100% काम करताना पहिलं कारण ते होता कामा नये फार मोठा विषय आहे आज सुदैवाने कुणाची नुकसानी झाली किंवा कुणाचं घर याच्यात आलं आपण किती पण वरतून त्याला गालिश लावतो चांगला सुंदर पण आतून जर त्याचं जर आपला वरच्यावर सुशोभीकरण नको आहे बेसिक फाउंडेशन त्याचा मजबूत पाहिजे आता मी मागे पण सांगितलं की हा काय होतं तलावाचं बार आपण टेंडर काढतो 1 वर्षानंतर तो तलाव परत घाण होतो माझं तेच म्हणणं की या शौचालया बाजूला याचं पाणी आतमध्ये येतं आजूबाजूचं पाणी आतमध्ये येते ते आता कामाने पावसाला म्हणलं इथं आउटलेट चांगला पाहिजे जेणेकरून आउटलेट मोठा करतो जे तुला प्रॉब्लेम वाटेल ना तू प्रशासनाशी भाट परंतु हे काम करताना आपल्याला त्या सगळ्या गोष्टीशी घ्यायला लागेल बाहेर तर आपण आयुक्त साहेबांकडे पण बसूया विषय साहेब पण भेटतील कारण काय माहिती आहे का त्यांना अलगत करावं लागेल प्रशासनाने काय लगभग घाई केले टेंडर काढासाठी मला त्याचं कारण नाही भेटलं अभ्यास करून कन्सल्टंट नेमूनच काम काढणार कन्सल्टंट नेमलंय ठीक आहे परंतु आता त्याच्यात मला असं वाटतं फायलिंगची आवश्यकता असेल कारण आपण किती फुटावरती फुटिंग घेणार आता तुम्ही जर याच्यात 20-20, 25-25 फूट जर घेत असेल खाली किती फूट आहे 12.5 फूट आहे फायलिंग करायला लागेल हे 12.5 पेक्षा जास्त झाले हे अगोदर काम झालंय ते आपल्याला नसेल तर तू आम्हाला सांग आम्ही जातो प्रशासनाकडे आम्ही सांगतो त्यांना की नाही हे तरतूद करायला लागेल त्या बरोबर आहे की नाही कारण तिथं पण तो